एक फ्युचर बाय करायचा असेल तर 1,30,000च्या आसपास तुम्हाला कॅपिटल लागून जाईल. म्हणजे मार्जिन कमी लागते, इक्विटी पेक्षा फ्युचर मध्ये मार्जिन कमी लागते. का फ्युचर मध्ये मार्जिन कमी लागते? कारण की एक्सचेंजनं या दोन अटी टाकल्यात. पहिली अट लॉट साईज मध्ये ट्रेड करावं लागेल, सेकंड अट फ्युचरला एक्सपायरी असते. आता ऑप्शन मध्ये किती कॅपिटल लागेल? ऑप्शन मध्ये कॅपिटल लागेल फ्युचरच्या 80% लिव्हरेज आपल्याला ऑप्शन मध्ये भेटतं. म्हणजे बेसिकली 1,30,000चं जिथं कॅपिटल फ्युचर मध्ये लागणार आहे तिथं ऑप्शन ट्रेड करत असताना आपल्याला कमीत कमी 19,000च्या आसपास कॅपिटल लागेल, 19,000च्या. पण इथं एक ऑप्शन मध्ये ट्रेड करत असताना आणखी एक कंडिशन ऍड होते, ती म्हणजे आपला सीई ऑप्शन आणि ती म्हणजे आपला पीई ऑप्शन. म्हणजे जर मार्केट अप साईडला जाणार असेल तर आपण कॉल ऑप्शन बाय करणार, मार्केट डाऊन साईडला जाणार असेल तर आपण पुट ऑप्शन बाय करणार. सो बेसिकली अशा पद्धतीचा हा तुमच्या इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटचा डिफरन्स आहे. म्हणजे बेसिकली हा मी खूप फास्टली एक्सप्लेन केलाय. याला एक्सप्लेन करायला कमीत कमी 1-2 तास लागतात, पण आय होप सर्वांना अंडरस्टँड झाला असेल. बेसिक डिफरन्स काय आहे आपल्या सर्वांना अंडरस्टँड झाला असेल. ज्यांना कोणाला माहित होतं ऑलरेडी त्यांचं रिव्हिजन झालंय, ज्यांना प्रॉपरली माहिती नसेल त्यांना या ठिकाणी हा डिफरन्स काय असतो आणि कशा पद्धतीने आपलं इक्विटी मार्केट काय असतं आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट काय असतं या दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला थोडा का होईना क्लिअर झाला असेल. म्हणजे बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. पहिलं लॉट साईज, एक्सपायरी आणि याच्यानंतर मार्जिन. तर या 3 गोष्टी याच्यामध्ये खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. सो इज इट क्लिअर? या तिन्ही गोष्टी क्लिअर. बाकीच्या कंडिशन्स आणखी एक्सचेंजच्या आहेत, पण त्या कंडिशन्स ऑप्शन मध्ये, फ्युचर मध्ये त्या कंडिशन्स नाहीयेत. सो बेसिकली या 3ही गोष्टी तुम्हाला समजल्या का? कोणी विचारला होता मच्छिंद्र सर क्लिअर झालं इक्विटी मध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स येतो फ्युचर आणि ऑप्शन मध्ये? ओके. सो अशाच पद्धतीच्या ज्या काही नवीन गोष्टी असतील, ज्या काही नवीन कन्सेप्ट असतील, जेव्हा वेळ भेटेल आपल्याला तेव्हा आपण या ठिकाणी त्या कव्हर अप करत जाऊ. त्या ठिकाणी ऑलमोस्ट मार्केट आता साइडवेज मूड मध्ये ट्रेड करते. मी तुम्हाला जे सांगितलं होतं की रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये बाईंग आलेली आहे, बट ऑलमोस्ट मार्केट साइडवेज ट्रेड करते. सो इज इट क्लिअर सर्वांना? ओके. चला, वाटल्यास तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग याच्यावर एखाद्या दिवशी मला सांगा इन डिटेल्स मध्ये लेक्चर घ्यायला. मी इन डिटेल्स मध्ये 2 तासाचं लेक्चर फक्त याच्यावर कंडक्ट करू शकतो. या डिफरन्सवर 2 तास लागतात मला पूर्णपणे हे एक्सप्लेन करायला इन डिटेल्स मध्ये. सिद्धार्थ सर इंट्राडे मध्ये स्ट्रॅटजी आहेत ना या सगळ्या, 5 मिनिट ईएमए, कॅन्डलस्टिक पॅटर्न, रिट्रेसमेंट. इंट्राडे हे काहीच नाहीये. आता बेसिकली खूप जणांचा या ठिकाणी एक गैरसमज होतो सर की आम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आम्ही बेसिकली आम्ही इक्विटी ट्रेडिंग करत असताना इंट्राडे ट्रेडिंग करावे की कसं करावं, किंवा इक्विटी मध्ये इंट्राडे काय असतं. सो बेसिकली ते पूर्णपणे डिपेंड असतं तुमच्या टाइप्स ऑफ ट्रेडिंगवर. कारण की टाइप्स ऑफ ट्रेडिंगचे 3 टाइप आहेत. एक आहे तुमचा इंट्राडे ट्रेडिंग, सेकंड आहे तुमचा या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग आणि थर्ड आहे तुमचा या ठिकाणी पोझिशन ट्रेडिंग. आता बेसिकली मी तुम्हाला जे 3 सेगमेंट सांगितले, तुम्हाला कोणते 3 सेगमेंट सांगितले? सर्वात पहिला सेगमेंट सांगितला तुम्हाला इक्विटी मार्केटचा सेगमेंट. ओके, लक्षात घ्या इक्विटी मार्केटचा. त्याच्यानंतर तुम्हाला सेगमेंट सांगितला फ्युचरचा सेगमेंट आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेगमेंट सांगितला मी ऑप्शनचा सेगमेंट. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही कोणत्या टाइप मध्ये ट्रेड करू शकता? ओके, आता सर्वात पहिलं इक्विटी मार्केटमध्ये मी इंट्राडे मध्ये सुद्धा ट्रेड करू शकतो. ओके, सेकंड आहे इक्विटी मार्केटमध्ये मी स्विंग ट्रेड करू शकतो. आणि थर्ड आहे इक्विटी मार्केटमध्ये मी पोझिशन ट्रेड सुद्धा करू शकतो. पोझिशन ट्रेड म्हणजे लॉंग टर्म
पोझिशन ट्रेडलाच या ठिकाणी आपण लॉंग टर्म म्हणतो, डिलिव्हरी म्हणतो, बेसिकली त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. ओके, तर हे तीनही टाइप्स ऑफ ट्रेडिंग मी इक्विटी मार्केटमध्ये करू शकतो. आता माझ्या फ्युचरमध्ये मी इंट्राडे ट्रेड पण करू शकतो. ओके, इंट्राडे ट्रेड पण करू शकतो. सेकंड आहे मी स्विंग ट्रेड पण करू शकतो. आता स्विंग ट्रेड मी किती दिवसासाठी करू शकतो फ्युचरमध्ये? जास्तीत जास्त 15 दिवसासाठी, 10 दिवसासाठी. आणि त्याच्यानंतर थर्ड आहे मी पोझिशन पण घेऊन ठेवू शकतो. म्हणजे याच्या एक्सपायरीच्या शेवटी, म्हणजे 1 महिन्याची जर एक्सपायरी असेल तर 1 महिन्यासाठी मी माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये फ्युचरला ऍज अ पोझिशन म्हणून काय करू शकतो? होल्ड करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपल्या ऑप्शन मध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो. ऑप्शन मध्ये पण इंट्राडे ट्रेडिंग करतो. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन मध्ये स्विंग ट्रेडिंग करतो का? येस. आता निफ्टीची जर वीकली एक्सपायरी असेल तर आपण या ठिकाणी काय करणार? स्विंग ट्रेड करणार. पण जास्तीत जास्त आपण फॉलो करतो इंट्राडे ट्रेडिंगला, कारण की टाइम डिके नावाची कन्सेप्ट आहे कशामध्ये? आपल्या ऑप्शन मध्ये. आणि सर्वात बेसिकली आहे की 3 नंबरचा जो तुमचा पोझिशन ट्रेडिंग आहे. तर वीकली मार्केट एक्सपायरीला आपण पोझिशन ट्रेडिंग करू शकत नाही. ज्या इंडायसेसची मंथली एक्सपायरी आहे त्याच्यामध्ये आपण पोझिशन करू शकतो. म्हणजे बेसिकली आपण पोझिशन किती? 1 मंथ पर्यंतच फ्युचर आणि ऑप्शन मध्ये पोझिशन ट्रेड आपण फक्त आणि फक्त 1 महिन्यापुरताच करू शकतो. त्याच्यामध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकत नाही. तर हे अशा पद्धतीचे तुमचे टाइप्स ऑफ ट्रेडिंग आहे. म्हणजे बेसिकली इक्विटी मध्ये तुम्ही तीनही टाइप्स ऑफ ट्रेडिंग मध्ये ट्रेड करू शकता. फ्युचर मध्ये तुम्हाला पोझिशन ट्रेडिंग फक्त 1 महिन्यासाठी भेटेल. म्हणजे 1 महिनाच तुम्ही त्याला होल्ड करून ठेवू शकता एक्सपायरी पर्यंत. आणि ऑप्शन मध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. स्विंग ट्रेडिंग जर तुमची वीकली एक्सपायरी असेल तर करू शकता. आणि पोझिशन ट्रेडिंग जर तुमची मंथली एक्सपायरी असेल तर करू शकता. तर अशा पद्धतीचे हे तीनही तुमचे टाइप्स ऑफ ट्रेडिंग आहेत. याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन आता नसायलाच पाहिजे. सर इक्विटी मध्ये मग आम्ही इंट्राडे करावा की स्विंग करावा की पोझिशन करावा? सो ती चॉईस तुमची आहे. पण तुम्ही कोणत्या सेगमेंट मध्ये कोणत्या टाइप मध्ये ट्रेड करू शकता हे मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केलंय. सो इज इट क्लिअर सर्वांना क्लिअर झालंय? यस और नो मध्ये मला सांगायचं आहे. सर्वांना क्लिअर झालंय? हा चार्ट सर्वांना क्लिअर आहे? ओके, तर चला, थँक्यू सो मच. तर आता कोणाला कन्फ्युजन नसायला पाहिजे.